मंडळी, आपल्या सोयाबीन पिकाला पहिली फवारणी आपण केव्हा करावी, का करावी, या पहिल्या फवारणीचे आपल्या सोयाबीन पिकाला काय फायदे होणार आहेत, कोणते घटक, कोणतं औषध या पहिल्या फवारणीमध्ये आपण घेतलं पाहिजे, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अतिशय कमी खर्चामध्ये हे सोयाबीनची पहिली फवारणी आपल्याला करून घ्यायची आहे. आणि या फवारणीमध्ये फक्त 3च घटक, 3 औषध घेऊन ही फवारणी आपल्याला करून घ्यायची आहे. सगळ्यात पहिला प्रश्न म्हणजे सोयाबीनला पहिली फवारणी आपण केव्हा करायला पाहिजे. पेरणीपासून ते 20 दिवसानंतर आपल्याला पहिली फवारणी करून घ्यायची आहे. आता 20 दिवसाचं आपलं सोयाबीन पीक झालं की पहिली फवारणी आपल्याला करून घ्यायची आहे. जास्त लवकरी करू नका आणि उशिरी करू नका. आता ही जी पहिली फवारणी आहे हे कासाठी आपल्याला करायची, याचे काय फायदे आपल्याला होणार आहेत. कारण फक्त फवारणी करायची आहे म्हणून करायची आहे असं आपल्याला करायचं नाही आहे. आपल्याला चांगलेच फायदे या फवारणी झाले पाहिजे, चांगले रिझल्ट जे आहे ते भेटले पाहिजे. आता पहिल्या फवारणीचं महत्त्व म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये सोयाबीन पिकामध्ये जे की आपल्याला खोडमाशी, खोडकिडा पाहायला मिळते, तर यासाठी हे पहिली फवारणी करून घ्यायची आहे. दुसरं म्हणजे सोयाबीनची वाढ चांगली झाली पाहिजे. जो काही पिवळेपणा आला असेल तो नाहीसा होऊन हिरवेगार सोयाबीन झालं पाहिजे, यासाठी हे पहिली फवारणी करायची आहे. आणि जो काही बुरशी आणि आजाराचा धोका, बुरशी रोग आला असेल तो आला पाहिजे नाही, यासाठी ही फवारणी करून घ्यायची आहे. तर यामध्ये जे आपलं पहिलं औषध आहे, पहिला घटक आहे ते म्हणजे अळीनाशक, ज्यामध्ये थायमेथॉक्झम अधिक लांबडा सायलोथ्रिन हा घटक आहे. आणि बऱ्याचशा कंपन्या घटकाचं उत्पादन करतात. तुम्ही कोणी कंपनी उत्पादन जे ते घेऊ शकता. आपल्याला घटक महत्त्वाचे आहेत. प्रतिपंपाला 10 ते 12 आपल्याला घ्यायचे आहे 15 लिटर पंपासाठी. याने काय होणार आहे की सुरुवातीच्या काळामध्ये जे काही खोडकिडा, खोडमाशी येते याचं नियंत्रण जे आहे ते चांगल्या प्रकारे होते आणि रोगराई आपल्या सोयाबीन पिकाला येणार नाही आहे. तर हे झालं आपलं अळीनाशक. दुसरं म्हणजे सोयाबीन पिकाची वाढ थांबली असेल किंवा सोयाबीन पिकाची वाढ चांगली झाली पाहिजे, चांगले फुटवे आले पाहिजे, यासाठी आपल्याला 19-19-19 हे जे विद्राव्य खत आहे हे विद्राव्य खत घ्यायचं आहे प्रतिपंपाला 80 ग्रॅमनं. जर आपल्याला हे विद्राव्य खत भेटलं नाही तर आपल्याला बायोडायट्स हे टॉनिक आहे, ज्यामध्ये बरेचसे आपले सूक्ष्म अन्नद्रव्य आहेत, त्याची गरज आपल्या पिकांना असते. तर हे आपल्याला घ्यायचं आहे प्रतिपंपाला 40 ml. या दोनपैकी आपण एकच घ्या, एक तर विद्राव्य खत घ्या किंवा टॉनिक घ्या. यानं काय होणार आहे की आपलं सोयाबीन जर पिवळं पडलं असेल किंवा सोयाबीन तूर आपलं आंतरपीक असेल तर पिवळं पडलं असेल तर ते हिरवं होणार आहे. ठीक आहे ना. वाढ जर थांबली असेल किंवा वाढ होत नसेल तर वाढ पण चांगल्या प्रकारे होणार आहे. आणि म्हणून दोनपैकी एकच घ्या. दोन्ही घ्यायची काही आवश्यकता नाही आहे, कारण कमी खर्चामध्ये आपल्याला नियोजन करायचं आहे यावर्षी. तिसरं महत्त्वाचं बुरशीनाशक. बऱ्याचशा भागामध्ये कंटिन्यू पाऊस झडी चालू आहे आणि यानं सोयाबीन पीक आपलं लहान आहे. आपण हे पहा, लहान सध्या मुळं आहेत, हे परिपक्व झालं नाही अजून. आणि या काळामध्ये बुरशी आणि आजाराचा धोका थोडासा असते. आणि म्हणून अतिशय कमी खर्चामध्ये आपल्याला कार्बेंडाझिप आणि मॅन्कोझेप जे आपलं साप नाव येते, तुम्ही साप घ्या प्रतिपंपाला 30 ग्रॅमनं किंवा तुम्ही M45 घ्या प्रतिपंपाला 30 ग्रॅमनं. दोनपैकी एकच घ्या आणि कमी खर्चामध्ये 3च घटक घेऊन, म्हणजे अळीनाशकमध्ये आपल्याला थायमेथॉक्झम अधिक लांबडा सायलोथ्रिन प्रतिपंपाला 10 ते 12 ml. दुसरा घटक म्हणजे टॉनिक किंवा विद्राव्य खत 19-19-19 विद्राव्य खत घ्या प्रतिपंपाला 80 ग्रॅमनं किंवा बायोडॅक्स हे टॉनिक घ्या प्रतिपंपाला 40 ml. आणि जर बुरशीचा धोका वाटत असेल, कंटिन्यू पाऊस सुरू असेल, वापसा होत नसेल, तर आपण बुरशीनाशक घ्या कार्बेंडाझिप अधिक मॅन्कोझेप किंवा M45 किंवा साप, या दोनपैकी एकच घ्या. जास्त महागीचं बुरशीनाशक सुरुवातीच्या काळामध्ये आपण घेऊ नका. मित्रांनो, सोयाबीन पेरणीपासून ते काढणीपर्यंत सविस्तर माहिती याच आपल्याला यूट्यूबवर पाहायला मिळणार आहे. शेतकरी बांधवांना योग्य माहिती भेटावी, अतिशय कमी खर्चामध्ये फवारणी त्यांना भेटावी, हाच आपला प्रयत्न आहे. आणि हीच फवारणी आता आपल्या वावरामध्ये आपण काही दिवसानंतरच त्याटकीत घेणार आहे. कारण सोयाबीनचं असं एक पीक आहे की कमी दिवसाचं आहे. आणि म्हणून चांगलं उपाययोजना आपण केल्या, चांगलं नियोजन केलं तर नक्कीच एकरी दमदार उत्पादन जे आहे ते आपल्याला भेटणार आहे. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा आणि शेअर करा, आणि काही प्रश्न असतील तर कमेंट करा. धन्यवाद. जय जवान, जय किसान.